नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज आमच्या हॉस्पिटलमधून जवळपास 9-8 दिवसाची थेरपी घेऊन ताईला आज आपली पूर्ण निरोपंचकर्म न्यूरोथेरपी त्यांनी केली. व्हेरिकोज वेनचा त्रास होता आणि गुडघे खूप दुखायचे आणि ताई ऍक्च्युली सोलापूरच्या होत्या, लग्नाला इकडे आल्या होत्या. परंतु त्यांचे भाऊ आमचे मित्र असल्यामुळे त्यांनी चांगल्या राहण्यासाठी आपली जी न्यूरोथेरपी फक्त आजार आहे म्हणूनच नव्हे, तर तुम्हाला चांगलं कसं जगता येईल, चांगले होणारे आजार कसे टाळता येईल, त्या सुद्धा पंचकर्म न्यूरोथेरपी खूप चांगलं काम करते. आणि त्यांना आयुर्वेदाची आवड असल्यामुळे त्यांनी पूर्ण पंचकर्म मी गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये आपण कटिबस्ती, नंतर मन्याबस्ती, जानुबस्ती या सगळ्या गोष्टी त्यांना केल्या. त्यांना टाचेचा खूप त्रास होता आणि गुडघेदुखीचा त्रास होता. कंबर पण खूप कधी कधी खूप दुखायची, कधी कधी राहायचं. तर अशात त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या सगळ्या फॉलो केल्या आणि अतिशय सुंदर आराम त्या ठिकाणी मिळाला. आयुर्वेदाचा प्रसार व्हावा हाच या मागचा एक उद्देश या व्हिडिओचा आहे. ताई, तुम्हाला काय काय त्रास होता? मला गुडघ्याचा फार त्रास होता, कमरेचाही होता आणि मेन म्हणजे मला डिलिव्हरीला गाठ आली होती इथे मानेवरती. तर ती गाठ म्हणजे 3 ते 4 वेळेस यांनी ते काय अग्निकर्म केलं. त्यामुळं ती गाठ पूर्णपणे गेली आणि ते दुखायचं गेलं माझं मानेचं. 4 दिवसाचं माझं आखडलेलं होतं. सर्वायकल मध्ये छोटीशी सिस्ट होती आणि खूप दिवसापासून होती. आपण त्यावर अग्निकर्म, आयुर्वेदाची एक प्रक्रिया आहे, सुवर्ण शलाकेने आपण अग्निकर्म त्या ठिकाणी केलं आणि ती डिसअपेअर झाली. आता काही लागत नाही हाताला आणि त्रास पण कमी झाला. म्हणजे आयुर्वेदाची जादू म्हणलं चालेल, कारण की त्यांना खूप भीती होती बघा गाठ कशाची काय, तर ती अग्निकर्मनं अतिशय निघून गेली. तर आणखी काय काय तुम्हाला जाणवलं थेरपीमध्ये? गुडघ्यामध्ये थोडं बरस म्हणजे असं चालताना बसताना जे मला ठणक होती ती खूप कमी झाली आणि टाचेचंही बऱ्यापैकी बरं झालं आणि बाकी जो ओव्हरऑल आपला जे आळस होता तो कमी झाला. तो पण एकदम शरीर कमी झाला आणि थोडं आळसपणा होता तोही कमी झाला. असे पेशंट असतील जे गुडघेदुखीने त्रस्त असतील. आमची थेरपी कशी वाटली? आता तुम्ही दररोज 8-10 दिवस आले, तुम्ही पुन्हा सोलापूर सारख्या मोठ्या सिटीत राहता, तर चिखली सारख्या ठिकाणी आमचं खूप छान म्हणजे फरक पडलेला. आणि अशा लोकांना काय सांगसाल जे गुडघेदुखीने त्रस्त असतील? म्हणजे चांगलीच आहे ना, थेरपी चांगलीच आहे. त्या प्रकारे सर्वजण घ्यावं इथे उपचार, असं आहे माझं. जर तुमच्या परिवारामध्ये तुम्ही जर गुडघेदुखीने त्रस्त असेल, मानेत गॅप असेल, कमरेत गॅप असेल, तर यात कोणतेही वाताचे आजार असेल, गाठी असतील किंवा टाचेचा त्रास असेल, ते सगळ्या आजारावर आपण शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदिक पंचकर्म त्या ठिकाणी करतो, न्यूरोपंचकर्म करतो. तरी आयुर्वेदाचा प्रसार कार्यात सहभागी व्हा. धन्यवाद. जय आयुर्वेद. नमस्कार.